सध्याच्या राजकारणात नेमकं कोण कोणासोबत आहे आणि उद्या कोण कुठल्या पक्षात जाणार हे सांगणं कठीण झालंय। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत आणि त्यात आता आणखी एका पक्षांतराची भर पडली आहे। नुकतंच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठं विधान करत शिवसेना आणि अजित पवार गटातील काही आमदार फुटू शकतात असं म्हटलं होतं। त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं। अनेकांनी या विधानाकडे केवळ राजकीय टोला म्हणून पाहिलं, तर काहींनी त्यामागे मोठ्या घडामोडींचे संकेत असल्याचं म्हटलंय। त्यामुळे अजित पवार गटात अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चांनीही जोर धरला। पक्षाच्या नव्या कार्यकारिणी यादीतून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं वगळल्याची चर्चा समोर आली आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। पक्षात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आणि अशातच ठाण्यातील अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी अचानक आपल्या सर्व पदांचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला। त्यांच्या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। आनंद परांजपे यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आता एकच चर्चा सुरू झाली आहे। अजितदादांच्या पक्षाला फुटीची सुरुवात झाली आहे का? ही फक्त सुरुवात असू शकते। आगामी काळात अजूनही काही नेते अजित पवार गटाला रामराम ठोकू शकतात। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आणखी मोठे राजकीय धक्के बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आता या सर्व घडामोडींनंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे शांतपणे काही मोठा राजकीय खेळ तर खेळत नाहीयेत ना? रोहित पवारांनी केलेल्या दाव्याप्रमाणे हे दोन्ही नेते अजितदादांचा पक्ष आतून कमकुवत करण्याच्या तयारीत आहेत का? आनंद परांजपे यांच्या शिवसेना पक्षामागे केवळ वैयक्तिक नाराजी आहे की त्यामागे मोठं राजकीय प्लॅनिंग सुरू आहे? अजित पवार गटातील आणखी काही नाराज नेते लवकरच वेगळी भूमिका घेणार आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात मिळणार असली तरी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा मात्र जोरदार रंगू लागली आहे।